नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण प्राइस ॲक्शन आणि ओपन इंटरेस्टच्या साहाय्याने आज 3 मे आहे, तर 3 मेला मी जो ट्रेड घेतला होता तर त्या ट्रेडचं ॲनालिसिस आपण करणार आहोत। हा ट्रेड जो आहे तो मी फक्त एक लॉटने घेतला होता, त्याच्यामुळे प्रॉफिट जरी तुम्हाला कमी दिसत असेल तरीसुद्धा आपल्याला हा ट्रेड का घेतला याच्या मागचं कारण काय आहे तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती, अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ खाली जे लाईकचं बटन आहे त्याला लाईक करा। सोबतच जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइबसुद्धा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब बटनच्या जवळ असलेलं बेलचं बटनला नक्की क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील। व्हिडिओच्या खाली आपल्या आलेल्या कॉमेंट्स आम्हाला आणखी उत्कृष्ट असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, प्रेरणा देतात, त्यामुळे कॉमेंट्स करायला विसरू नका। शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय। शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केट संबंधी मायबोली मराठीतून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत। आपण ते सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओना शेअर करा। यापूर्वी आपण ऑप्शन चेन ॲनालिसिस याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। ऑप्शन चेनच्या सहाय्याने आपण ट्रेड कसे घेऊ शकतो हे अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो बेसिक व्हिडिओ आहे आपला। आजचा जो आपण ट्रेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरलेली आहे त्याच्याबद्दल सगळी डिटेल चर्चा जी ती या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा। मी सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो की आजचा आपण हा जो ट्रेड घेतलेला आहे हा मी काही ॲक्च्युअल ट्रेड घेतलेलं नाही आहे। हे एक पेपर ट्रेडिंग ॲप आहे, नियोटा नावाचं एक पेपर ट्रेडिंग ॲप आहे, त्याचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी याच्यामध्ये पेपर ट्रेड करत असतो। आपल्याला फक्त या 2 ट्रेड्सबद्दल जे ते आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्या ज्या मी ऑर्डर बुक्स जे तुम्हाला दाखवणार आहे याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालणार आहे। हे बघा, सर्वात मेन ट्रेड जो होता तो काय होता, जी 22,400ची पुट जी आहे ती सुद्धा सेल केलेली होती आणि कॉलसुद्धा सेल केलेली होती। आपण आता का सेल केलेली होती त्याच्या मागचं पण लॉजिक बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप चांगली माहिती जी ती याच्यामधून मिळणार आहे। आता हे बघा, हे ऑर्डर बुक आहे माझं। प्राइस ॲक्शन, ऑप्शन चेन आणि OI डाटाचं जे ॲनालिसिस होतं ते मला असं वाटत होतं 3 मेची कंडिशन आहे ही बघा, 3 मेची ऑर्डर हिस्ट्री आहे। निफ्टी जो आहे तो आता खाली जाणार आहे किंवा खाली जाऊ शकेल, तर त्यावेळेला साधारणतः निफ्टी जो आहे तो 22,650च्या आसपास होता, तरी पण मी इन द मनी कॉल जी ती सेल केली होती, कारण मला अपेक्षित होतं की मार्केट जे आहे आता प्राइस ॲक्शन बनलेली आहे चांगली, त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट डाटा जो आहे तो सुद्धा बिअरिश वाटत होता, मार्केट जे आहे ते खाली जाईल असं सुचत होता, त्याच्यामुळे मी ही इन द मनीची कॉल जी आहे ती सेल केली। त्याच्यानंतर एकदम लॉस होऊ नये, जर समजा मार्केट खाली आलं थोडंसं आणि त्याच्यानंतर लगेच वरती गेलं तर काय होईल, तर मग याच्यामध्ये आपल्याला इन द मनी कॉल आहे त्याच्यामुळे खूप लॉस होईल, त्याच्यामुळे मी काय केलं 22,400ची पुट जी आहे ती सेल केली। म्हणजे खाली मला असं वाटत होतं ॲट द एंड आजच्या दिवसाच्या शेवटी 22,600 ची कॉल जी आहे, म्हणजे 22,600 ते 22,400 या रेंजमध्ये मार्केट कुठेतरी आज जे ते क्लोज होईल। त्याच्यामुळे मी काय केलं, मार्केट या ठिकाणी असतानाच 22,650च्या लेवलला असतानाच मी इथली कॉल जी ती सेल केली। कॉल सेल केल्यानंतर माझं अपेक्षा काय होती की मार्केट जे ते खाली यायला पाहिजे, म्हणून मार्केट खाली येईल तर मला या ट्रेडमध्ये पैसे होतील। आणि या 22,400ची पुट घेण्यामागचं लॉजिक काय होतं, तर जर समजा मार्केट खाली न येता इथूनच परत वरती फिरलं तर मला हा याच्यामध्ये जो होणारा लॉस आहे तो थोडा कमी व्हावा, म्हणून मी काय केलं की याची पुट जी आहे ती पण सेल केली। ती काहीतरी 50 रुपयाला होती, 52 रुपयाला होती, आणि ही जी ती 210च्या आसपास चालू होती, 215 210च्या आसपास चालू, त्यावेळेस मी 209ला ती सेल केली कॉल। तर असं हे लॉजिक होतं, वरती गेला असता तर याच्यामध्ये मला प्रॉफिट झालं असतं आणि याच्यामध्ये लॉस झाला असता, याच्यामधला लॉस जो आहे तो जास्तच झाला असता, परंतु हा प्रीमियम तेवढा काही नव्हता, 52 रुपये होता प्रीमियम, हा जो होता 200 रुपये प्रीमियम होता, तरी पण मी हा एक कॉल जो आहे ही जी एक पुट आहे ती मी सेल केली होती। तर आता नेमकं मला काय दिसलं, आता हे सगळं आहे, याच्यानंतर काय काय घडलं ते आपण नंतर बघू। आता सुरुवातीला मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो, चार्टवर दाखवतो की काय होतं आपल्याला। ह्या इथं प्राइस ॲक्शन आपण थोडक्यात समजून घेऊ। हे बघा, या ठिकाणी 22,700 ते 22,800 ही जी लेवल आहे, या ठिकाणी जे ते एक रेजिस्टन्स होता। मार्केट जे ते या दिवसापासून रेग्युलरली 8-10 दिवसापासून बुलिश मोडमध्ये होतं आणि या ठिकाणी जेव्हा गॅप अप ओपन झाला तेव्हा गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जे ते खाली यायला लागलं। आपण लोअर टाईम फ्रेममध्ये बघूयात, या ठिकाणी रेजिस्टन्स घेत होतं आणि या ठिकाणावरून मार्केट जे ते खाली येत होतं। आता या ठिकाणी जे ते प्राइस ॲक्शनमध्ये काय काय एक्झॅक्टली होतं आहे, सर्वात मेन म्हणजे जे ते मोठी बिअरिश कॅन्डल जी ती पडली। पहिलं म्हणजे
रेजिस्टन्स लेवल होती, दुसरं जे आहे ते बिअरिश कॅन्डल मोठी जी आहे ती ही पडलेली होती. तर तिसरं कारण काय होतं की अजून या ठिकाणी जी आहे ती ही जी एक ट्रेंड लाईन होती, तर ही ट्रेंड लाईन जी आहे ती ब्रेक होत होती ह्या कॅन्डलने. आणि मग मी ह्या कॅन्डलला ब्रेक झाल्यानंतर बघितलं की या ठिकाणी जे आहे ते आता मार्केट जे ते खाली जाऊ शकतं. त्याच्यासोबतच मग आता आपण ओपन इंटरेस्टचा डाटा जो येतो बघितल्यानंतर त्याच्यामध्ये असं दिसत होतं, हे बघा आता हा टोटल ओपन इंटरेस्टचा डाटा आहे. टोटल ओपन इंटरेस्टमध्ये काय झालेलं आहे, पुट रायटर्स जे आहेत ते आधी गॅप अप ओपन झालं होतं, त्याच्यामुळे आधीपासूनच पुट रायटर्स जे ते जास्त होते, कॉल रायटर्स जे ते कमी होते. परंतु ही जी लेवल आहे ह्या लेवलला कॉल रायटर्सनी पुट रायटर्सला वरच्या बाजूला क्रॉस केलं. आणि ह्या कंडिशनमध्ये ज्या वेळेला कॉल रायटर्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढायला लागले आणि पुट रायटर्स जे आहेत ते कमी व्हायला लागले, तर याचा अर्थ काय होतो की मार्केट जे आहे ते आता बिअरिश होऊ शकतं. तर हा क्रॉसओव्हर आपण आपला तो जो मागचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेला आहे आणि वेगवेगळ्या कंडिशन आपण डिस्कस केलेल्या आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या ठिकाणी जो क्रॉसओव्हर झाला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी साधारणतः 10:21 आसपास हा जेव्हा क्रॉसओव्हर मला खूप चांगला वाटला, त्यावेळेला प्राइस ॲक्शन, कॅन्डलस्टिक, ट्रेंड लाईन ब्रेकआउट या सगळ्यांचा विचार करून मी या ठिकाणी जो येतो ट्रेड जो येतो घेतला. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता की डेलीचा जो म्हणजे दिवसाचा जो चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला क्रॉस झालेला होता आणि टोटल ओपन इंटरेस्टमध्ये जे येते सुद्धा चांगला क्रॉस जो येतो झालेला होता. तर त्याच्यामुळे मी ह्या 3-4 गोष्टींचा विचार करून जे येते ट्रेड जो येतो घेतला बिअरिश साईडचा. परंतु लॉस नको, मार्केट आपल्या ऑपोजिट डायरेक्शनने गेलं तर त्याच्यासाठी हेज करून ठेवायचं म्हणून मी 22,400ची पुट जी आहे ती पण सेल केली. मला असं वाटत होतं की ह्या दिवशी जो येतो मार्केट जो येतो निफ्टी जो येतो याच्या कुठल्या तरी ह्या रेंजमध्येच कुठेतरी राहील आणि ह्या रेंजमध्ये जर समजा राहिला तर मला पुटमध्ये पण प्रॉफिट होईल आणि जर समजा खाली आलाच याच्याकडून तर कॉलमध्ये सुद्धा चांगलं, कॉल सेलमध्ये सुद्धा चांगलं प्रॉफिट होईल असं मला वाटत होतं. म्हणून मी हा ट्रेड जो येतो एकत्रित घेतला होता. आता याच्यामध्ये झालं काय ते पुढे बघूयात आपण. याच्यामध्ये मला एक वेळेला साधारणतः म्हणजे 11:30च्या दरम्यान मला याच्यामध्ये 4,000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट होतं, याच्यामध्ये 2,000च्या आसपास लॉस होता. या ठिकाणी कुठेतरी वाटत होतं मला की आता मार्केट थोडंसं जे ते सपोर्ट घेऊ शकतं. त्याच्यामुळे मी परत काय केलं, निफ्टीची ही जी लॉसमध्ये आलेली जी पुट होती तर तिला परत ॲव्हरेज केलं. ॲव्हरेज केल्यानंतर तो जो त्यांनी थोडा सपोर्ट घेतला आणि वरती जायला लागला होता. याच्यामध्ये मला कॉस्ट टू कॉस्टसुद्धा आलो होतो, परंतु मी तो ठेवला आणि याच्यामधून मग वरती जायला लागला. त्याच्यामुळे याच्यातलं प्रॉफिट जे ते बुक करायचं 209 ते 127 म्हणजे असं जवळजवळ मला 80 रुपयाचं प्रीमियम जो येतो या कॉल्समध्ये मिळाला. याच्यामध्ये मी मग एक्झिट झालो. म्हणजे साधारणतः 4,000च्या आसपास त्याच्यामध्ये 4,000 आपण एक त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं या ठिकाणी 11:37 आणि ह्या ठिकाणी पुट जी ती एक पुट ॲड केली, वरती जाईल मार्केट थोडंसं या विचाराने. तर तसंच झालं, मार्केट वरती गेलं, माझी पोझिशन जी ती कॉस्ट टू कॉस्ट आली. त्याच्यानंतर मग परत खाली गेलं मार्केट खूप. तर त्याच्यामध्ये मग थोडेसे 250 रुपयाच्या लॉसवर म्हणजे जो लॉस जो 2,000 रुपयाच्या आसपास होता तो मी ॲव्हरेज केला आणि त्याच्यानंतर तो 250 ते 300 रुपयाच्या आसपास काहीतरी त्यावेळेस होता. त्याच्यामध्ये मी 350च्या आसपास लॉस जो तो बुक करून एक्झिट झालो. त्याच्यानंतर परत वाटायला लागलं की आता पुट जे आहे ते सेल करायला पाहिजे. 130ची पुट जी आहे ती मी सेल केली. 130ला फक्त एकच लॉट सेल केला आणि म्हटलं हा लॉस जो आहे तो आपण रिकवर करू आणि त्याच्यामुळे मी हा 118ला मग तो बुक केला. म्हणजे मग त्याच्यामध्ये मला तो लॉस रिकवर होऊन 370 रुपये जे ते मिळाले. तर मी फक्त माझं लॉस जो आहे तो रिकवर करण्यासाठी हा ट्रेड परत जो आहे तो घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट 15 पॉईंटचं प्रॉफिट जे आहे ते मी घेतलं आणि एक्झिट झालो. तर अशा पद्धतीने मी हा ट्रेड जो आहे तो मॅनेज केला. याच्यामध्ये प्राईस ॲक्शनसुद्धा होतं, रेजिस्टन्स होता. ह्या इथं ही ट्रेंड लाईन जी ती ब्रेक झालेली होती चांगली आणि त्याच्यानंतर मार्केटचं ऑप्शन चेनच्या डाटामध्ये आपल्याला दिसत होतं की कॉल रायटर्स जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. तर त्याच्यामुळे आपण हा सेलिंगचा ट्रेड जो आहे तो घेतला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याला जर चांगले लाईक मिळाले, चांगले व्ह्यूज मिळाले तर आपण अशा पद्धतीच्या ॲनालिसिसचे निफ्टी, बँक निफ्टीच्या ॲनालिसिसचे ट्रेड जे आहेत ते आपण रेग्युलरली बनवत जाऊ. परंतु आपल्या व्हिडिओजला लोक बघतात व्हिडिओज परंतु त्याला लाईक करत नाही. त्याच्यामुळे हे असे पद्धतीचे व्हिडिओ जे आहे ते बनवायला उत्साह नाही वाटत. त्याच्यामुळे तुमचा जेवढा उत्साह असेल, तुमचा तो लाईकमधून कॉमेंटमधून तो उत्साह दिसू द्या. म्हणजे मग आपण हे असे रेग्युलर व्हिडिओज जे आहेत ते नक्की बनवू. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय त्याच्याबद्दल नक्की कळवा. व्हिडिओमध्ये मी पेपर ट्रेड दाखवलेला आहे, परंतु सेबीच्या गाईडलाईन्सनुसार मला माहिती नाही सेबीच्या एक्झॅक्टली काय गाईडलाईन्स आहे, परंतु असं एक वाटतं एक जनरल की ॲक्च्युअल ट्रेड दाखवून प्रॉफिट दाखवायचं, खूप सारं 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये प्रॉफिट दाखवायचं म्हणजे जे जनरली यूट्यूबर्स करतात, तर तसं मला काही योग्य वाटत नाही. कारण साधारणतः सर्वसामान्य लोकांचा जर कधी विचार केला तर सगळ्या जणांना दिवसाला साधारणतः आपल्याला दिवसाला 1,000 रुपये, 2,000 रुपये, 4,000 रुपये जरी मिळाले
तरी आपण त्याच्यामध्ये एक चांगलं लॉंग टर्ममध्ये खूप चांगलं प्रॉफिट जे ते कमवू शकू. त्याच्यामुळे विनाकारण 1 लाख रुपये 2 लाख रुपयाचं लाईव्ह प्रॉफिट दाखवायचं आणि मग आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले जे सबस्क्रायबर आहे, त्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या चालतात, अरे तो तर 1 लाख रुपये कमवतो, 2 लाख रुपये कमवतो, 10 लाख रुपये कमवतो, 1 करोड कमवतो एका दिवसाला. अशा ज्या त्या गोष्टी मनामध्ये कुठेतरी यायला लागतात आणि मग आपली जी सायकोलॉजी असते, ट्रेडिंगची सायकोलॉजी, तर ती कुठेतरी खराब होते आणि ती खराब झाल्यामुळे आपल्याकडून खूप ट्रेडिंगमध्ये चुका होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आतापर्यंत मी पण बरेचसे असे व्हिडिओ बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये 1-1 लाख 2-2 लाख रुपये 1-1 कोटी रुपये दिवसाचं प्रॉफिट मी बघितलेलं आहे लाईव्ह ट्रेडमध्ये यूट्यूबवर. परंतु त्याच्यामुळे आपली पण सायकोलॉजी तशी खराब होते आणि त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतं की आपण पण असं करायला जाऊ, परंतु आपलं तसं नॉलेज नसतं, त्याच्यामुळे आपल्याला खूप लॉस होतो. अशा लॉसमधून मी पण गेलेलो आहे. तर तसा लॉस तुम्हाला सगळ्यांना होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, म्हणून मी हे पेपर ट्रेडमध्ये दाखवतोय. ॲक्च्युअल लाईव्ह ट्रेड जे ते दाखवायचं मला तितकंसं काही पटत नाही, म्हणून आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच पेपर ट्रेडमध्ये दाखवू. लॉस झाला तर लॉससुद्धा बघू. हा जो ट्रेड होता तो मागच्या 2-3 दिवसांपूर्वी घेतलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा 2,300 रुपये प्रॉफिट होतं. आपल्याला पेपर ट्रेडमध्ये मला याच्यामध्ये 100 लॉटसुद्धा घेता येतील, परंतु मी 100 लॉट घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये दिसणारं प्रॉफिट राहील ते परत 1 लाख 2 लाख रुपये 2 मिनिटाला 3 मिनिटाला 1-2-3 लाख रुपये त्याच्यामध्ये होऊन जातात. तसे ट्रेड मी पेपर ट्रेडमध्ये केलेले आहेत, परंतु ते तुम्हाला दाखवण्यासाठी योग्य वाटत नाही, कारण की त्याच्यामुळे तुमची मानसिकता जी आहे, ट्रेडिंगची मानसिकता जी आहे ती खराब होऊ शकते. म्हणून आपला हा जो आहे तो प्रयत्न आहे की फक्त 1 लॉटनी आपण जे ते ट्रेड करायचं. जे सर्वसाधारण आपल्या लोकांची जी क्षमता असते, तर त्या क्षमतेचा विचार करून जे येते आपण हे व्हिडिओ जे येते बनवू, ज्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. मनापासून मला वाटतं की आपण सगळेजण जे येते प्रॉफिटेबल व्हावे. तर नुसतं शिकून उपयोग नाही आहे, तर आपली ट्रेडिंगची मानसिकता कशी असली पाहिजे याच्याबद्दलसुद्धा आपण सातत्याने ट्रेडिंगची मानसिकता सुधारवण्यासाठी जो आहे तो प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. 2-3 वर्षापर्यंत ट्रेडिंग केल्यानंतर असं वाटायला लागतं की आपल्याला आता सगळं यायला लागलं, परंतु आपला जो विषय कमकुवत असतो तो म्हणजे ट्रेडिंगची सायकोलॉजी. तर गेल्या 2 वर्षापासून मी ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करतोय स्वतःच्या. तर आपल्याला त्याची गरज जी ती नंतर वाटते. आपण सगळं टेक्निकल ॲनालिसिस शिकलो, शेअर मार्केट शिकलो, इंडिकेटर शिकलो, सगळ्या गोष्टी शिकतो, परंतु ट्रेडिंगची सायकोलॉजी आपली जर कधी चांगली नसेल तर आपल्याला प्रॉफिट नाही होऊ शकत, कितीही चांगलं शिकलेलं असलं तरी. तर त्याच्यासाठी ट्रेडिंगची सायकोलॉजीसुद्धा आपली जी ती चांगली प्रॉपर जी ती झाली पाहिजे. ट्रेडिंगची सायकोलॉजी असेल चांगली, आणखी चांगला आत्मविश्वास जो येतो आपल्याला मिळतो. प्राइस ॲक्शन ट्रेडिंग हे सगळं जे आहे ते तर आपलं खूप सोपी गोष्ट असते, परंतु ट्रेडिंगची सायकोलॉजी सांभाळणं तर ते खूप अवघड गोष्ट असते. तर ती प्राइस ॲक्शन, टेक्निकल ॲनालिसिस आणि प्लस ट्रेडिंगची सायकोलॉजी, तर हे जर कधी असेल तर मग आपण एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. म्हणून हा माझा प्रयत्न आहे, म्हणून आपण हे पेपर ट्रेड करतोय. बरेचसे लोकांना मनात प्रश्न पडेल की जर प्रॉफिटेबल असेल तर का प्रॉफिट दाखवत नाही. तर त्याच्या मागचं हे कारण मी जे ते थोडक्यात जे ते सांगितलं आहे. ज्यांना पेपर ट्रेड बघायची इच्छा नसेल, हे ॲनालिसिस बघायची इच्छा नसेल, त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी पण चालेल, परंतु माझे काही जे नियम आहेत त्या नियमानुसार मी या ठिकाणी जे ते व्हिडिओ जे ते दाखवेल. तर जर आवडले तर बघा, नाही आवडले तर नका बघू, मी प्रामाणिकपणे सांगतो. तर थांबूयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी.